विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 2020 म्हणजे 2020 पासून आपण ऑनलाईन बॅचेस घेतोय युट्यूब. मी तुम्हाला सांगतो, कोविडचा काळच वेगळा होता बरं का, टोटली वेगळा होता. सगळेजण पॅनिक मोड मध्ये होते आणि तेव्हापासून सुरू झाले मग ऑनलाईन बॅचेस. मी तुम्हाला सांगतो, फिजिक्स वाला हा प्लॅटफॉर्म आला, ओके, आहे तो दी बेस्ट आहे. काय झालं त्याच्यामुळं, काय झालं मी तुम्हाला सांगतो. लाखो रुपये भरून जो कंटेंट मिळतोय ना, लाखो रुपये ऑफलाईन मधून मिळत पण नाहीये, रिझल्ट नाहीये. ती सगळी मुलं शेवटी ऑनलाईन बॅचेस कडे येत आहेत आणि यश मिळवत आहेत. दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा तसंच घडलंय. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का, 99% किती मुलं आहेत. तुम्ही पीडब्ल्यूचे सेलिब्रेशनचे व्हिडिओ बघा, ओके, तुम्ही गणितांक सरांचे सेलिब्रेशनचे व्हिडिओ बघा. मी तुम्हाला सांगतो क्लिअरली, तुम्ही अजून वेगळ्या चॅनलवरचे सेलिब्रेशनचे व्हिडिओ बघा. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सेम स्टुडंट दिसतील. याचा अर्थ काय? टॉपर सगळ्यांना फॉलो करतायत. म्हणजे माझ्याकडे पण टॉपर आहेत. तेच टॉपर तुम्हाला दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर पण दिसतील, लक्षात घ्या. म्हणजे फायनली काय होतंय? यश मिळतंय. पण थांबा ना, मी काय सांगतो ते नीट लक्ष द्या. प्रकार काय आहे, की ऑनलाईन बॅचेस जर तुम्ही घेणार असाल, तर रिझल्टची काय गॅरंटी आहे का? आहे. पण तुम्हाला काय लागणार आहे? एक पर्सनल मेंटॉर लागणार आहे. होय. मी आता हे खरं सांगतोय, जे आहे ते सांगतोय. डिसिप्लिन लागते आपल्याला. ओके. आपलं मन आपल्याला अभ्यासापासून दूर भटकवतंय. टेस्ट होती ना, टेस्ट कुठं आपला अभ्यास झालाय. ओके. ज्यांनी डिसिप्लिनली अभ्यास केलाय, डिसिप्लिन ठेवून अभ्यास केलाय, त्यांना यश मिळालं नाही असं होतच नाही. तर मी तुम्हाला सजेस्ट काय करेन? बघा, त्या लाखो रुपयाच्या ऑफलाईन क्लासपेक्षा ऑनलाईन क्लासेस बरे. सगळे प्लॅटफॉर्म जरी जॉइन केले, भले आपण इकडचा फिजिक्स आवडतोय, तिकडचा केमिस्ट्री आवडतोय, यांचं मॅथ्स आवडतोय, पण टेस्ट सिरीज सगळ्यांच्या मिळतील. फीज असतात ॲव्हरेजली पर सब्जेक्ट साधारण 2,000-2,500 पर्यंत फीज असतील, लक्षात, किंवा त्याच्यापेक्षाही कमी असतील, लक्षात घ्या. काही ठिकाणी कॉम्बो पॅक मध्ये सगळंच मिळणार आहे. मला पण सगळं तुम्हाला सांगायचे त्या गोष्टी, पण रिक्वायरमेंट काय आहे? शिस्त हवी आहे. हो. मग आता मी तुम्हाला सांगतो, की आपल्याकडे कोणत्या-कोणत्या बॅचेस अवेलेबल आहेत आणि कशा त्याचा अभ्यास करायचा सगळं मी सांगेन. लक्ष द्या. पहिली गोष्ट आपली फिजिक्सची बॅच आहे. ओके, सीईटी साठी आहे. प्युअरली सीईटी साठी आहे. त्यात 11th आणि 12th चे सगळे टॉपिक कव्हर केले जाणार आहेत. टॉपिक वाईज, ग्रुप वाईज टेस्ट असणार आहेत, लक्षात घ्या. ओके. फिजिक्स ऑलमोस्ट 1200 त्याची किंमत आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, केमिस्ट्रीची सेम फिजिक्स सारखीच ब्रांच बॅच आहे म्हणून आपण, लक्षात घ्या. केमिस्ट्रीची बॅच आहे. त्याच्यानंतर मॅथ्स साठी सुद्धा आहे. ओके. त्याच्यानंतर संघर्ष बॅच. या बॅच बद्दल मला पहिल्यांदा सांगू दे. 3,000 ती बॅच आहे, पण त्या बॅच मध्ये मी तुम्हाला काय प्रोव्हाइड करतोय? फिजिक्स प्लस केमिस्ट्री. अरे, सगळ्यात इम्पॉर्टंट बोर्डचे लेक्चर्स. एक्झाम ओरिएंटेड म्हणजे कमी वेळेत तुमचा तो टॉपिक पण कंप्लीट होईल छानपैकी. मग फिजिक्सचे डेरिव्हेशन्स असू दे, फिजिक्सचे न्यूमेरिकल्स असू दे, केमिस्ट्रीचे रिएक्शन्स असू दे, केमिस्ट्रीतलं इनऑर्गॅनिक फिजिकल सगळं त्यात बोर्डचं कव्हर होतंय. या बॅचचा मुलांना प्रचंड फायदा होतोय. प्रचंड, लक्षात घ्या. मग संघर्ष बॅच, ओके, त्याची 3,000 किंमत आहे. आणि त्याच्याबरोबर कमबॅक बॅच लिहिलंय मी. आता कमबॅक बॅच म्हणजे आपला क्रॅश कोर्सच आहे. ओके. लिहिलंय मी फॉर ड्रॉपर्स. ड्रॉपर खूप त्याला जॉईन झालेत. पण मेन पॉइंट काय? कमबॅक बॅच म्हणजे ऍक्च्युअली क्रॅश कोर्स आहे. रेग्युलर मुलं सुद्धा ती बॅच परचेस करू शकतात. त्याची पुन्हा 3,000 किंमत आहे. कमबॅक बॅच किंवा क्रॅश कोर्स मध्ये काय प्रोव्हाइड करतोय मी? फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स मी एकत्र, म्हणजे वेगळ्या बॅचेस 1,200 पण ही बॅच 3,000 लाच आहे, लक्षात घ्या. आणि क्रॅश कोर्स मध्ये नावापुरता क्रॅश कोर्स, तो डिटेलच कोर्स आहे, लक्षात घ्या. म्हणजे काय, त्यात 11+12 सगळे टॉपिक सीईटी साठी जे आहेत ते कव्हर केले गेलेत आम्ही. म्हणजे जरा सांगू का? आणि हो, आणखीन एक आपली न्यूमेरिकल बॅच गेल्या वर्षी आम्ही घेतली होती. प्रचंड बेस्ट बॅच आहे ती, लक्षात घ्या. सगळ्यात इम्पॉर्टंट काय असतं? टेक्स्टबुक. सगळ्यात इम्पॉर्टंट काय असतं, की टेक्स्टबुक मधले न्यूमेरिकल सॉल्व्ह व्हायला पाहिजेत. मुलांना तिथंच जमत नाही, कारण टेक्स्टबुक मधला पहिलाच प्रॉब्लेम कुठला आहे? रोटेशनल डायनॅमिक्स. त्याचे सॉल्व्ह प्रॉब्लेम बघितलेत का? किचकट करून दिलेत, लक्षात घ्या. गोंधळ होतो मुलांचा. पण एकेका प्रॉब्लेमसाठी 20-20 मिनिटं लावलेत. होय. खूप व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत. पण 20 मिनिटं का? स्टार्टला फॉर्म्युला रिव्हिजन करून घेतलेत आणि 2-3 व्हिडिओमध्ये इतके फॉर्म्युला रिवाइज केलेत, की 4थ्या-5व्या व्हिडिओपासून मग तुम्हाला पटापटा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतायत. या बॅचमुळे कॉन्फिडन्स वाढतोय. मग ह्या सगळ्या बॅचेसच्या जर आपण किमती बघितल्या, तर काय कॉस्टिंग होतंय? मी तुम्हाला सांगतो, की संघर्ष बॅच 3,000, ओके, प्लस क्रॅश कोर्स 3,000, प्लस
मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. न्यूमेरिकल बॅच 1200 म्हणूया आपण. म्हणजे सांगू का 7000 प्लसच जातात बॅचच्या किमती. ओके. आता तुम्हाला सांगतो फिजिक्स न्यूमेरिकल बरोबर केमिस्ट्री न्यूमेरिकल्स पण आम्ही या वर्षी देणारच आहे. म्हणजे त्याची पुन्हा 1200 म्हटलं की जवळजवळ 7 ते 8,000 कडे त्या बॅचेच्या ती जात आहेत. पण मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या, या सगळ्या बॅचेस मी फिनिक्स बॅच मध्ये इन्क्लूड केले. सगळ्या बॅचेस. जरा बघूया तरी आपण फिनिक्स बॅच मध्ये काय काय घेतलं. ओके. हे माझ्या बॅचची नावं जरा वेगळी आहेत ना. फिनिक्स स्पेलिंग वगैरे जरा मी तुम्हाला सांगतो वेगळं आहे, पण प्रोनाउन्सिएशन फिनिक्स करायचं आहे. चला काय काय या बॅचमध्ये क्रॅश कोर्सच्या टॉपिक वाईज ग्रुप टेस्ट सगळ्या मिळणार आहेत तुम्हाला. म्हणजे टेस्ट सिरीज जी सेपरेटली आम्ही 1200-1500 ला शेवटी लॉन्च करतो. म्हणजे सीईटीच्या वेळेस आपल्या टेस्ट सिरीज सेपरेटली लॉन्च होतात. मग ते सुद्धा याच्यात फ्री अवेलेबल आहे. 11वीच्या टेस्ट आहेत. लॉग कॅल्क्युलेशनचे व्हिडिओज आहेत. बोर्डच्या वेळेस तुम्हाला लॉग कॅल्क्युलेशन लागतं. त्याचे डिटेल व्हिडिओज आहेत. त्याच्यानंतर एमएचटी सीईटी म्हणजे 11-12 तो क्रॅश कोर्स तो सगळ्या याच्यात आहे. फिजिक्स न्यूमेरिकल बॅच ती सुद्धा याच्यात आहे. संघर्ष बॅच म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बोर्डची प्रिपरेशन होते. मॅथ्स थेरम आहे, फिजिक्स बेसिक, केमिस्ट्री बेसिक आणि मी तुम्हाला सांगतो हे एवढं सगळं डिटेल जे आहे ते तुम्हाला लक्षात घ्या. ऍक्च्युअली सांगतो की फिनिक्स बॅचची किंमत इथं जे दिसते तुम्हाला ना, ओके, ती जरा थोडेसे ना ऍपचे चार्जेस ऍड करून असते लक्षात घ्या. ऍपचे चार्जेस ओके 5000 त्याची किंमत आहे. ऍप तुमच्याकडून बसे चार्जेस घेतं तसं आमच्याकडून सुद्धा घेतं लक्षात घ्या. ओके. मग फिनिक्स बॅच ला रिस्पॉन्स पण सगळ्यात छान आहे. फिनिक्स बॅचला. म्हणजे मुलं काय विचारतात सगळ्या बॅचेस एकत्रच मिळतायत ना. मग किती? ओन्ली 5000 लक्षात घ्या. पण रिझल्ट आहे. मग या वर्षी आम्ही आता 2020 ला जी मुलं आहेत सध्या जी 11वीत आहेत त्यांच्यासाठी मी बॅच लॉन्च केलेली आहे. आणि सोमवार, मंगळवार, बुधवार लाईव्ह सेशन घेतलंय. सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री घेतलंय. त्याचा व्हिडिओ मी त्या बॅचमध्ये फ्री ठेवलाय. केमिस्ट्री पासून सुरुवात आहे. पण 11 स्टँडर्डला ही मुलं बॅच घेत आहेत आणि माझं एक प्रॉमिस आहे की 2 वर्षात तुम्हाला याच्यापेक्षा जास्त पुढे फी भरायची नाहीये. मी तुम्हाला सांगतो हा कोर्स 2020च्या दोन्ही सीईटीच्या अटेम्प्ट होईपर्यंत असणार आहे बरं का. 11 स्टँडर्डच्या मुलांना मी सांगतो लक्षात घ्या. आणि त्यांना जेवढे कोर्सेस आपल्या सह्याद्री ट्युटोरियलच्या प्लॅटफॉर्मवर लॉन्च होतील ते सगळे कोर्सेस यांना प्रोव्हाइड केले जाणार आहेत. म्हणजे 2 वर्षात जेवढे कोर्सेस दिले जातील टेस्ट सिरीज पासून सगळंच म्हणूया आपण क्रॅश कोर्स, न्यूमेरिकल बॅच, ऑर्गॅनिक बॅच सगळं यांना दिलं जाणार आहे. 2 वर्षाची नाममात्र एवढी फी आहे. ओके. म्हणजे तुम्ही लवकर येताय हे तुमचा बोनसच आहे. म्हणजे नेक्स्ट इयरला मुलं जॉइन होणार पुन्हा तेवढीच फी भरावी लागणार आहे. तर 2028 ऍक्च्युअली वाट बघतायत मुलं. ओके. आता कंटेंट त्याच्यावर अपलोड झालाय. मी तुम्हाला सांगतो पहिल्या काही टेस्ट मी युट्यूबवर ह्याच्या आपल्या ऍपवर फ्री ठेवतोय. तुम्ही टेस्ट द्या. तुम्ही बघितलं का रे आता? तुम्ही जस्ट बघितलं का हे लाल लाल काय दिसतंय? रेड 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 दिसतंय. 20 फ्री कंटेंट आहे. 20 रेड 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 9 फ्री कंटेंट आहे. 9च्या 9, 5च्या 5 सगळे व्हिडिओ फ्री ठेवलेत तुम्हाला मी. तुम्ही ऍप डाउनलोड करा. तुम्हाला YouTubeवर जे चांगलं वाटतं तुम्ही ते फॉलो करा. ते चांगलंच असावं लक्षात घ्या. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. फॉलो करा. चांगला रिझल्ट लागला पाहिजे. मला तुमचे चांगले पर्सेंटेज हवे आहेत. मला तुमच्या पालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा आहे. ओके. आणि त्यासाठी मला कठोर पण निष्ठूर निष्ठूर नाही, कठोरपणे वागावं लागतं बरं का ऑफलाईनमध्ये. आता मगाशी मी काय सांगितलं, एक मेंटॉर मग भले आजी, आजोबा, आई-वडील कोणीही असू दे. त्यांना तुमचा मेंटॉर बनवा. रोजचा तुमचा अभ्यास दाखवा. अरे लाखो रुपये वाचतायत रे. आणि ऑफलाईनमध्ये मी तुम्हाला सांगतो मॅडम ड्रॉपर दरवर्षी येतात. 3,00,000, 4,00,000, 5,00,000 फी भरून रिझल्ट नाहीये. शेवटी पुन्हा शेवटी पुन्हा सीईटीकडे यायला लागते. जेईई होत नाहीये. योग्य वेळेस निर्णय घेऊन योग्य प्लॅटफॉर्म फॉलो करा. चांगला रिझल्ट मिळवा. ऑल द बेस्ट.